नमस्कार प्रेक्षकांनो, मी मैथिली आणि तुम्ही पाहतात मंडल न्यूज। नांदेडमध्ये घडलेली एक घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली। एक प्रेमिकाचे जीवन संपवण्यात आले आणि या घटनेने व्यथित झालेल्या त्याची प्रियसी आचल तिने केलेला निर्णय सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला। सक्षम ताटे आणि आचल ममिडवार हे दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते। एकत्र भविष्य घडवण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली होती, पण विजाती असल्यामुळे आचलच्या घरच्यांना हे प्रेम मान्य नव्हते। गुरुवारी संध्याकाळी रागाच्या भरात तिच्या वडिलांनी आणि भावाने सक्षमची गोळ्या झाडून जीवनलीला संपविली। ही बातमी आचलपर्यंत पोहोचताच तिचं जगणं हादरलं, पण प्रेमावरचा विश्वास तिने हरवला नाही। दुसऱ्या दिवशी सक्षमचा अंत्यसंस्कार ठरला होता। आचलने एक धाडसी, हृदयस्पर्शी आणि अकल्पित निर्णय घेतला। माझे आयुष्य त्याच्याच नावाने, तो नसला तरी मी त्याचीच पत्नी राहील। अंत्यसंस्कारापूर्वी तिने सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लावून त्याच्या गळ्यात वेल बसविला आणि जिवंतपणीने झालेल्या त्याच्या प्रेमाचं लग्न तिने मृत्यूनंतर पूर्ण केलं। तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये वेदनाही होत्या, पण त्याहूनही अधिक होतं प्रेमाची अढळ शक्ती। घटना काही झाली नाही। 3 वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी काल कुणी त्याच्यावर मामिडवार? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार। कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते। म्हणजे मला धमकी देत होते की आणि त्याला गोड बोलून, त्याला भेटून, नशा वगैरे करू घालून मारलं त्याला। त्यानं त्याच्यावर 3 त्याला काही झाले नाही, तेव्हा त्याच्या डोक्यात हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं। कशामुळे? कास्टमुळे। तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला। सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? तुझी म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां, आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते। तुझा भाऊ आणि माझे 2 भाऊ आणि सक्षम आणि हे चांगले मित्र होते। नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले। तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना शिक्षा होईल। हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। काय शिक्षा व्हायला पाहिजे? बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत। आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। चला, माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी। माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही, आणि माझं वय झालेलं आहे, तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते। मग आता पुढचं भविष्य तुझं इथेच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे। पण इथले तुला मंजूर करतील काय ते? करतील। इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी, आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून आयुष्यभर। तुझं वय तर कमी आहे। काही होत नाही, बोल। मला राहायचं होतं त्याच्यासोबत। काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही, तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत। आता माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला। त्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वडील गजानन ममिडवार आणि इतर 5 जणांना ताब्यात घेतले आहे। DYSP प्रशांत शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले। काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे।
कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर, काय काय झालं? गुन्हा ती BNSचे कलम 103, 61(2), 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे. काय प्रकरण काय होतं, काय वाद त्यांचा? प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला, आज तपास सुरू झाला आहे. तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ. मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आली आहे. हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल. अट्रॉसिटी अंतर्गत ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे. आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात आली? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पोलीस कोठडी. अचलने मात्र एक गोष्ट स्पष्ट केली, सक्षम नाही पण त्याची आठवण माझ्यासोबत आयुष्यभर राहील. ही कथा दाखवून देते, प्रेम कधी कधी समाजापेक्षा, परंपरेपेक्षा आणि अगदी मृत्यूपेक्षाही मोठं असतं. मी मैथिली, पुन्हा भेटू पुढच्या रिपोर्टमध्ये. तोपर्यंत पाहत रहा मंडल न्यूज आणि आमच्या मंडल न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.